कोजागिरी पौर्णिमा। तर आपण कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करायची बरं? तर बघा, फक्त दूध प्राशन करून नाही तर जागरण करायचे आहे। आपल्याला रात्री 12ला कोजागिरीची पूजा करायची आहे। तर बघा, समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा म्हणजे प्रकट झाली ती आणि या दिवसापासून माता लक्ष्मीच्या पूजनाला सुरुवात झालेली आहे। म्हणून आपण आजचा दिवस खूप छान प्रकारे साजरा करायचा आहे। तर बघा, रात्रीच्या 12 वाजता आपल्याला चंद्राची, इंद्राची, कुबेराची आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे। तर ही पूजा कशा प्रकारे करायची आणि आज मी धनलक्ष्मी कुंचम सेवा केलेली आहे आणि बरंचसं काही। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। रामकृष्ण हरी माऊली। कोजागिरी पौर्णिमा ही सुद्धा खूप मोठी पौर्णिमा आहे। तर आज बघा, मी तुळशी मातेला देवघराजवळ, गॅस ओट्याजवळ आणि मठाजवळ अशा प्रकारे दिवे प्रज्वलित केले आणि गॅसचं पूजन केलेलं आहे। पौर्णिमा तिथी ही अन्नपूर्ण मातेला सुद्धा प्रसन्न करण्यासाठी केली जाते बरं का। तर बघा, प्रत्येक पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजा करतो, अन्नपूर्ण मातेची पूजा करतो आणि धनलक्ष्मी कुंचम सेवा करतो, अशा बऱ्याचशा पूजा करत असतो। तर आज मला धनलक्ष्मी कुंचम सेवा करायची आहे, विष्णूंची पूजा करायची आहे, प्रसाद बनवायचा आहे। तर बघा, अशा प्रकारे सकाळी सकाळी मी अंगणामध्ये रांगोळी काढलेली आहे। तर नेहमीपेक्षा वेगळी म्हणजे काय, तर बघा, मी नेहमी कमळाची फुलं काढायची, तर आज थोडे फुलं मी वेगळ्या प्रकारे काढलेली आहे। तर मेन एंट्री आपण अशा प्रकारे थोडीफार सजवली पाहिजे। आपल्या अंगणामध्ये एक तरी छोटंसं फूल म्हणा किंवा छोटीशी रांगोळी काढावी आणि बघा, अशा प्रकारे रंग जर नाही भरता आले तर पांढऱ्या रांगोळीमध्ये आपण हळदी कुंकू व्हावं। तर आज बघा, लक्ष्मीची पावलंसुद्धा मी ताटामध्ये काढलेली आहे। तर काही जणांचे वर्षभराची पौर्णिमा असते, त्याच्यामध्ये ते सत्यनारायण पूजा करतात, परंतु तर आपल्याला सत्यनारायण पूजा करायची नाही, परंतु विष्णूंची सेवा करायची आहे। तर मी कशा प्रकारे पूजा केलेली आहे तशी तुम्ही करू शकता। तर आज मला हे सर्व काही करायचं आहे। त्याच्यामध्ये धनलक्ष्मी कुंचम सेवा करायची आहे, तर त्यामध्ये आपण लक्ष्मी अष्टकाचे पाठ म्हणू शकतो। म्हणजे आज बघा, लक्ष्मीचा दिवस आहे, तर आपल्याला लक्ष्मीच्या बद्दल खूप सेवा करायची आहे। त्याचबरोबर चंद्रदेवतांची सुद्धा पूजा करायची आहे। चंद्रदेवता हे पांढऱ्या रंगाचे असतात, म्हणून आपल्याला आधीच पांढऱ्या रंगाची फुलं किंवा आपण जो कलश भरणार आहे तो चांदीचा किंवा स्टीलचा असावा, असं बरंचसं काही सुद्धा सांगणार आहे। तर बघा, झाडांना अशा प्रकारे फुलं आज लागलेली होती। तर बघा, अशा प्रकारे प्रसाद बनवलेला आहे। पूजा करायच्या आधी प्रसाद बनवून घेतला, तर नंतर म्हटलं चला आता प्रसाद बनवूया। खीरसाठी तांदूळ मी भिजू घातलेले आहे आणि दूधसुद्धा गरम करून ठेवलं। आणि बघा, मी काल जी खरेदी केली ती या ताटामध्ये ठेवलेली आहे। तर 4 दिवे जे आहेत ते नवीन आहेत। कुंचम आणि शंखचक्र असलेले हे दिवे आधीचे आहेत। तर आज चांगले स्वच्छ धुवून घेतले ते सगळे आणि पूजेमध्ये आता मांडणार आहे। तर तुम्ही आजची पूजा बघणारच आहात। तर बघा, अशा प्रकारे मी कुंचम भरायला सुरुवात केलेली आहे, परंतु त्याआधी म्हटलं आपण विष्णूंची सेवा करून घेऊया। म्हणजे बघा, अशा प्रकारे मी ही पूजा मांडलेली आहे। पूजेच्या आधी आपल्याला दिवे प्रज्वलित करून घ्यायचे असते, त्यांची पूजा करून घ्यायची, धूप लावायचं आणि हातामध्ये अक्षदा फुलं घ्यायचे आणि देवांना आव्हान करायचे की मी जी पूजा करणार आहे तर साध्या मनाने तर तुम्ही ती स्वीकार करा। कारण कुठलीही पूजा करतो तर आपण खूप विचार करून करतो आणि ती यशस्वी व्हावी असं प्रत्येकाला वाटतं। तर अशा प्रकारे आंचमन करून पूजेला सुरुवात केली। तर बघा, विष्णूंची आज पूजा केलेली आहे। तर आपण सत्यनारायण भगवानांची आरती म्हणायची आणि प्रसाद ठेवायचा, असं केलं तरीसुद्धा चालू शकतं। आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा। लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र असं म्हणून आपल्याला हा कुंचम भरायचा असतो, किंवा लक्ष्मी अष्टकाचे पाठ म्हणू शकता किंवा श्रीसूक्त म्हणू शकता। लक्ष्मी प्रिय असलेले मंत्र, स्तोत्र आपण सर्व काही म्हणून हा कुंचम भरू शकतो। तर अशा प्रकारे आपल्याकडे जे कुठलंही साहित्य असतं त्याच्याने आपण कुंचम सेवा ही करत असतो। तर बघा, अशा प्रकारे कुंचम भरून झालेला आहे। तर सकाळची माझी ही पूजा इथे झालेली आहे।
मात्र आता आपल्याला रात्रीच्या 12 वाजता जी पूजा करायची आहे, ज्यांनी कुंचम सेवा किंवा विष्णूची सेवा नसेल केली त्यांनी सायंकाळच्या वेळेससुद्धा ही पूजा करू शकता. असं नाही की सकाळीच केली पाहिजे. सायंकाळच्या वेळेससुद्धा आपण सत्यनारायण पूजा करत असतो बरेच जण, तर तुम्ही त्यावेळेससुद्धा ही पूजा करू शकता. तर आता जी आपण रात्रीची पूजा करणार आहे, तर रात्रीच्या प्रहरामध्ये 12 नंतरची ही पूजा असते. 12 ते 1च्या दरम्यान आपण पूजा करत असतो. सुरुवातीला पाटावर आपल्याला पांढऱ्या रंगाचे वस्त्र अंथरून घ्यायचे आहे. तर अगदी पांढरे नाही तर थोडेफार असे पण घेऊ शकता. दिवा प्रज्वलित करून त्यांची पूजा करून घ्यायची. त्याच्यानंतर कलश ठेवायचा. कलशाला सुद्धा आसन द्यायचं किंवा अष्टकमलदल काढा आणि त्याच्यावर अशा प्रकारे पाणी भरून आपण आंब्याच्या डहाळ्या ठेवू शकतो. अगदी काही नाही, फक्त पाणी आणि हळदी कुंकू टाकायचं आहे पाण्यामध्ये, एवढंच करायचं आहे. तर हे इंद्राचं प्रतीक म्हणून आपण कलश मांडलेला आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. तर इथे मी चांदीची निरांजनी लावलेली आहे, कारण हा चंद्राचा दिवस आहे. त्याचबरोबर अशा प्रकारे पानं मी खाऊची ठेवली, त्यावर अक्षता ठेवलेल्या आहेत. सुरुवातीला बघा अशा प्रकारे कॅरी बॅग्समध्ये मी ह्या सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत. ज्यावेळेस आपण ही पूजा करतो, ही पूजा झाल्यानंतर आपण त्या कॅरी बॅग ज्या आहेत तर आपण तिजोरीमध्ये ठेवायच्या असतात, म्हणजे ते सुपाऱ्या. तर कुठल्या कुठल्या ठेवायच्या मी शेवटी सांगणारच आहे. सुरुवातीला बाप्पांचं पूजन करायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवम सर्वकार्येषु सर्वदा. बाप्पांच्या पूजनाने आपल्याला ही सुरुवात करायची असते. तर अशा प्रकारे दुधाने किंवा पंचामृताने तुम्ही आणि जलाने त्यांचा अभिषेक करायचा आहे. आणि सुपारी स्वच्छ पुसून सुरुवातीला तांदळावर हळदी कुंकू अक्षता वाहायच्या आणि सुपारी ठेवायची आहे. तर बाप्पांचा मंत्र म्हणत आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. तर बाप्पांना म्हणायचं मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण केलेलं आहे. त्याच्यानंतर लाल रंगाचं फूल असेल तर ते तुम्ही त्या ठिकाणी ठेवा आणि बाप्पांना दुर्वा ठेवा आणि तसं म्हणायचे की मी तुम्हाला दुर्वा अर्पण केलेले आहे, तुम्हाला फूल अर्पण केलेलं आहे. त्याच्यानंतर इंद्राचं प्रतीक असलेल्या कलशाची पूजा करायची आहे. कलशाला सुद्धा फूल अर्पण करायचं आहे आणि इंद्रदेवतांना नमस्कार करायचा आहे. दुसरी सुपारी जी आहे ती माता लक्ष्मीची आहे. तर माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे. तर तुम्ही गायत्री मंत्रसुद्धा म्हणू शकता या ठिकाणी. अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मी मातेचं पूजन करायचं आहे. तर त्या मातेलासुद्धा आपल्याला अशा प्रकारे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्या ठिकाणी. नंतर सुपारी ठेवायची आहे. आता बघा मातेला म्हणायचं आहे मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण केलेलं आहे, तुम्हाला मी फूल वाहिलेलं आहे. ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. असे मंत्र म्हणत आपल्याला लक्ष्मी मातेला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर ही जी आहे कुबेराची सुपारी आहे. तर कुबेर देवतांचं सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे पूजन करायचं आहे. सुरुवातीला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या, कुबेर देवतांना नमस्कार करायचा, त्यांना फूल व्हायचं आहे, त्यांना म्हणायचं आहे तुम्हाला मी हळदी कुंकू अर्पण केलं आहे. हे कुबेर देवता तुम्हाला मी फूल अर्पण केलेलं आहे. कुबेर देवांचा मंत्र म्हणायचा या ठिकाणी. त्यानंतर चंद्रदेवतेची पूजा करायची आहे. तर आपण अशा प्रकारे चंद्र म्हणून तांदूळाचा गोल सर्कल काढायचा आणि चंद्रदेवतांची आपल्याला पूजा करायची आहे. त्यांना पांढऱ्या रंगाचं फूल व्हायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम सोमाय नमः, ओम सोमाय नमः. हा चंद्राचा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. आणि आपण जे दूध किंवा खीर बनवलेली आहे ती अशा प्रकारे ठेवून आपल्याला त्याचं पूजन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे नैवेद्याला. आणि बघा हा कलश आहे. तर आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे रात्रीच्या 12 वाजता. त्याकरिता कलश भरायचा आहे. चांदीचा असेल चांदीचा भरू शकता किंवा स्टीलचा. तर त्यामध्ये सुद्धा मी अशा प्रकारे पांढऱ्या रंगाचं फूल हळदी कुंकू टाकलेलं आहे, अक्षता टाकलेलं आहे. कारण चंद्रदेवता हे पांढरे आहे म्हणून पांढऱ्या रंगाचंच फूल टाकायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला आरती करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे मंत्र म्हणायचा आहे. स्क्रीनवर मी दिलेला आहे, तर तो मंत्र तुम्ही म्हणू शकता. अगदी साधी सोपी पूजा आहे, खूप काही करायची आवश्यकता नाही, अगदी साध्या पद्धतीने करायची आहे. तुम्हाला जसे मंत्र स्तोत्र जमतील तसं करायचं आहे. हे बघा अगदी काही न करता आपण थोडं का असे ना काही करायचं. तर बघा स्वस्तिकसुद्धा तयार करायचं आहे. कारण बघा हा जो दिवस आहे पौर्णिमा तिथी आहे. तर ही पौर्णिमा दिव्यांची पौर्णिमा आहे. म्हणजे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण लक्ष्मी मातेचा जन्मदिवस असंच म्हणूया आणि म्हणूनच आपल्याला हा दिवस साजरा करायचा असतो. तर दिव्यांच्या लख्ख प्रकाशामध्ये माता लक्ष्मीचे स्वागत करायचे असते. तर ही तयारी आपल्याला आधीच करून ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला 12 वाजता लगेच पूजेला बसता येईल. म्हणून आपण स्वस्तिक म्हणा दिवे तयार करून ठेवायचे, तेल वगैरे पंत्यांमध्ये टाकून
वाती वगैरे ठेवायच्या आणि आपली जी मांडणी आहे ती सुद्धा म्हणजे बरीचशी करून ठेवायची। तर बघा आपल्याला रात्रीच्या प्रहरामध्ये ही का पूजा करायची आहे, तर रात्री चंद्रदेवता, इंद्रदेवता, माता लक्ष्मी हे भ्रमंती करत असतात। कोण जागत आहे म्हणजे कोण जागत आहे हे बघतात ते, आणि बघा जो जागरण करतो त्याच्यावरती प्रसन्न होते आणि जे जागत नाही त्यांच्यावरती नाराज होतात असं म्हटले जातं। म्हणून आपण थोडीफार सेवा करा, जागरण करा किंवा तुम्ही गरबा खेळा, असं बरंचसं काही करून आपण आजचा हा दिवस साजरा करायचा आहे। तर तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली, आवडली असेल तर लाईक शेअर करा। आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओंसोबत। तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा।